हॅलो एव्हरीवन. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.6 द न्यूज फ्लॅश या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघूया. पॉइंटर्स मधलं पहिली ऍक्टिव्हिटी आहे डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. फर्स्ट क्वेश्चन आहे फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज? म्हणजे कोणत्या सोर्स पासून लोकांना न्यूज मिळते? आन्सर आहे न्यूजपेपर, टीव्ही, रेडिओ, नेटवर्क. देन सेकंड, what could be the meaning of headline? हेडलाईनचा मीनिंग काय आहे? आन्सर, द टायटल ऑफ न्यूज आयटम गिव्ह शॉर्ट समरी ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द न्यूज आयटम. म्हणजे हेडलाईनचं मीनिंग आहे की न्यूज आयटममध्ये काय दिलेलं आहे त्याची शॉर्ट समरी आपल्याला न्यूज हेडलाईनमुळे आपल्याला लक्षात येते. देन थर्ड क्वेश्चन आहे वाय इज डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम? कोणत्याही न्यूज आयटम सोबत डेट का दिलेली असते? तर आपला आन्सर आहे टू नो वेन द इन्सिडन्स ऑर हॅपनिंग टू प्लेस. म्हणजे ती घटना केव्हा घडलेली आहे ती आपल्याला कळावं यासाठी आपल्याला डेट दिलेली असते. देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन आपला आहे हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम द अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड सो क्विकली? म्हणजे आपल्याला दुसरीकडून न्यूज इतक्या पटकन कशी काय लक्ष मिळते? थ्रू फॉरेन रिपोर्ट्स, एजन्सी ऑर नेटवर्क. म्हणजेच फॉरेन रिपोर्टर्स असतात त्यांच्याकडून मिळते, काही एजन्सीज असतात आणि नेटवर्क थ्रू आपल्याला ही माहिती कळत असते. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द न्यूज वी रीड इन न्यूजपेपर अँड द न्यूज वी सी ऑन टीव्ही? म्हणजे जेव्हा आपण टीव्हीवर न्यूज बघतो आणि जी न्यूज आपण रीड करतो यामध्ये काय डिफरन्स आहे? टीव्ही गिव्ज व्हिज्युअल रिपोर्ट ऑफ द न्यूज आयटम. म्हणजे जेव्हा आपण टीव्हीवर बघतो तेव्हा ती आपल्या समोर असल्यासारखं व्हिज्युअल रिपोर्ट आपल्याला म्हणजे त्याचं रिअल इन्सिडन्स आपण डोळ्यांनी बघू शकतो. देन सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट मेक्स न्यूज? न्यूज कशामुळे तयार होते? एनी न्यूज or latest happening or incidents or important views of the people related with social, political, religious, etc. म्हणजे न्यूज कशामुळे तयार होते? काहीतरी घडलं असेल, एखादी घटना घडली असेल, जसं इम्पॉर्टंट व्ह्यू असतात का कोणाचे विचार असतात रिलेटेड कशासाठी? सोशल, सामाजिक, पॉलिटिकल आणि रिलिजियस, धार्मिक या बाबतीत कोणाचे विचार असतात ते विचार जेव्हा प्रकट केले जातात, एक्सप्रेस केले जातात तेव्हा न्यूज तयार होत असते. आपली सेकंड नंबरची ॲक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड टेक द वन्स दॅट आर न्यूज अँड पुट एक्स मार्क्स अगेन्स्ट दोज दॅट आर नॉट न्यूज. म्हणजे आपल्याला खालचे स्टेटमेंट्स रीड करायचे आहेत. जी न्यूज असेल त्याच्यासमोर आपल्याला राईट टिक करायचं आहे आणि जी बातमी नसेल, जी न्यूज नसेल त्याच्यासमोर क्रॉस करायचं आहे. फर्स्ट आहे मीरा वेंट टू स्कूल टुडे. आता मीरा स्कूलमध्ये गेली आज. ही न्यूज झाली का? नाही, फक्त स्टेटमेंट झालं हे, म्हणून क्रॉस. देन मीरा रीच्ड माउंटेन कळसुबाई इन रेकॉर्ड टाइम. आता मीरा कुठे पोचली? माउंटेन कळसुबाई, कळसुबाईचं शिखर आहे तर तिथे रेकॉर्ड टाईममध्ये ती पोचली. ही झाली न्यूज म्हणून तिथे राईट क्लिक. देन मयंक गॉट अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम ही सिस्टर. मयंकला त्याच्या सिस्टरकडून बर्थडे गिफ्ट मिळाला. हे नुसतं स्टेटमेंट झालं म्हणून इथे क्रॉस. देन मयंक ओन द फर्स्ट प्राइज इन नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन. मयंकने फर्स्ट प्राइज जिंकलं नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये. ही झाली न्यूज म्हणून इथे राईट टिक येणार. देन असीम फाउंड हिज मिसिंग पेन. असीमला त्याचा हरवलेला पेन मिळाला. हे फक्त जस्ट स्टेटमेंट झालं. बट असीम फाउंड अ 200 years ओल्ड कॉइन. असीमला 200 वर्षाचं जुनं कॉइन मिळालं. हे झालं, ही झाली न्यूज म्हणून इथे राईट येणार. अंबिका बम्प्ड into her sister in the kitchen. अंबिका पडली तिथे किचनमध्ये तिच्या सिस्टरच्या. तर तिथे फक्त स्टेटमेंट झालं. बट अंबिका हॅड ॲन ॲक्सिडेंट इन द सिटी स्क्वेअर अँड ब्रोक हर लेग. म्हणजे अंबिका सिटी स्क्वेअर म्हणजे चौकामध्ये, शहरातल्या चौकामध्ये तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचे पाय तिथे तुटला. ही झाली न्यूज म्हणून इथे राईट येणार. देन थर्ड नंबरचा आपली ॲक्टिव्हिटी आहे जस्ट फॉर अ फन. आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे. मेक ग्रुप्स ऑफ 5 जणांचा आपल्याला ग्रुप तयार करायचा आहे. पब्लिश अ नॉन न्यूजपेपर फॉर युअर ग्रुप. म्हणजे जे पब्लिश होत नाही असं नॉन न्यूजसाठी तुम्हाला न्यूज तयार करायची आहे.
इच मेंबर शुड राईट ॲट लीस्ट वन डिफरंट हेडलाईन. आणि प्रत्येकाने तुमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाने एक हेडलाईन तुम्हाला तयार करायची आहे, ती पण वेगवेगळी. वन न्यूज आयटम अँड वन ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे एकाने एक न्यूज आयटम करायची आहे आणि एक जाहिरातसुद्धा तिथे करायची आहे. ड्रॉ अ पिक्चर ऑर गिव्ह अ फोटोग्राफ फॉर युअर न्यूज आयटम ऑर ॲडव्हर्टाइजमेंट. आता तुम्हाला त्या पिक्चरला सुटेबल असं फोटोग्राफ तयार करायचा आहे किंवा न्यूज करायची आहे. तुमच्या ॲडव्हर्टाइजला सुटेबल असं काही इन्फॉर्मेशनला टॅग होईल असं पिक्चर तिथे दाखवायचं असेल, तर ते तुम्हाला दाखवायचं आहे. रिमेंबर युअर आयटम शुड नॉट हॅव एनी न्यूज व्हॅल्यू. म्हणजे कोणत्या न्यूजशी तुमचं रिलेटेड नको, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची फक्त. यू मे राईट द ॲडव्हर्टाइजमेंट युझिंग अ मिक्स ऑफ इंग्लिश अँड युअर मदर टंग. आता तुम्ही तुमची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती तुम्ही दोन्ही भाषेमध्ये लिहू शकता किंवा मिक्ससुद्धा लिहू शकता. इंग्लिश किंवा मराठीमध्ये तुमच्या मदर टंगमध्ये इथे लिहू शकता. इथे खाली तुम्हाला त्या पिक्चरमध्ये जे ब्रॅकेट्स दिसतायत तिथे पिक्चर्स आणि तुमची न्यूज तयार करून तिथे स्टिक करायची आहे. देन 4th नंबरची ॲक्टिव्हिटी आहे बी अ रिपोर्टर. आता रिपोर्टर कसं बनायचं ते इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 जणांचे ग्रुप तयार करायचे आहे. इन ईच ग्रुप प्रिपेअर वन शॉर्ट न्यूज बुलेटिन इन इंग्लिश. आणि प्रत्येक ग्रुपने एक शॉर्ट न्यूज बुलेटिन, एक शॉर्ट न्यूज तयार करायची आहे. बुलेटिन म्हणजे एक न्यूज तयार करायची आहे. युअर न्यूज बुलेटिन शुड हॅव ॲट लीस्ट 4 न्यूज आयटम्स ऑफ अबाउट 4-5 लाईन्स ईच. आता तुमची न्यूज बुलेटिन आता न्यूज बुलेटिन साधारणतः अर्ध्या तासाची असते. पण तुम्हाला असे 5-10 मिनिटाची न्यूज बुलेटिन करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 न्यूज दाखवायची आहे आणि प्रत्येक न्यूजबद्दल तुम्हाला 4-5 ओळीमध्ये सांगायचं आहे. चूज वन न्यूज अँकर. आता तुमची न्यूज असेल तेव्हा तुमचा एक अँकर असणार आहे की जो न्यूज आयटम कोणते आहे ते सांगणार. आणि द अदर्स विल बी रिपोर्टर्स गिव्हिंग न्यूज फ्रॉम डिफरंट प्लेसेस. आणि बाकीचे तुमचे जे ग्रुपमधले मेंबर्स असतील ते दुसऱ्या ठिकाणी उभे राहून ती न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तुम्ही टीव्हीमध्ये बघता ना, की अँकर हा आपल्याला स्क्रीनवर दिसत असतो आणि बाकीचे जे रिपोर्टर्स आहेत, जिथे इन्सिडन्स किंवा जिथे घटना झालेली असते, त्या ठिकाणी ती बाकीची व्यक्ती आपल्याला दिसत असतात. यू कॅन कलेक्ट न्यूज आयटम्स ऑर मेक अप इमॅजिनरी न्यूज. आता तुम्ही हे प्रॅक्टिस करताना किंवा एक रिपोर्टर बनताना, हा गेम खेळताना तुम्ही रिअल न्यूजसुद्धा घेऊ शकता किंवा तुमची इमॅजिनरी न्यूजसुद्धा इथे प्रेझेंट करू शकता. इथे आपली लेसनची ॲक्टिव्हिटी ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे. थँक यू.